सत्यप्रकाश त्यासत्व अपार शुद्ध परमात्मा कैसे माझे अपार स्वरूप समुद्रावरती एकाच पदाचे ठिकाणी लक्षणा मानणाराचे मत व खंडन. तत्वमसी हे महावाक्य, तर त्याच्यामध्ये तत् त्वम असी ही 3 पद आहे. त्यापैकी तत् पदाचा वाच्यार्थ ईश्वर आहे आणि लक्षार्थ ब्रह्मचैतन्य आहे. त्वम पदाचा वाच्यार्थ जीव आहे आणि लक्षार्थ कुटस्थ चैतन्य आहे. आणि आशी पदाने दोघांचं ऐक्य सांगितलेलं आहे. वाच्यार्थामध्ये ऐक्य संभवू शकत नाही म्हणून लक्षणा केली आणि ती लक्षणा जह लक्षणा किंवा भागत्याग लक्षणा केली आणि भागत्याग लक्षणेने जीव ब्रह्माचं ऐक्य सिद्ध आहे असं सांगितलं. तर त्यावर काही लोकांचं म्हणणं आहे की भागत्याग लक्षणा केली ती कुठे तत्पदातही केली आणि तोम पदातही केली, दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा करून ऐक्य सांगितलं. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा करावी, दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा करू नये. ते कसं त्याचं स्पष्टीकरण करून ते सांगतात. एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणाराचे मत व खंडन. पुन्हा हे जे मत आहे हे मत दूषित आहे म्हणून त्याचं पुढे खंडन पण करतात. म्हणजे असं समजायचं कारण नाही की एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणाराचे मत म्हणजे एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा करून चालत नाही. कोणी असे म्हणतात की 2 पदांच्या ठिकाणी लक्षणा मानण्यापेक्षा एक पदाच्या ठिकाणी लक्षणा मानूनही भागण्यासारखे आहे, म्हणून 2 पदांच्या ठिकाणी लक्षणा मानणे निष्फल आहे. जरी सर्वज्ञतादी धर्मवान ईश्वराची अल्पज्ञतादी धर्मवान जीवाशी एकता घडत नाही, तरी एक पदाचे लक्ष जे शुद्ध त्याची दुसऱ्या विशिष्टाची एकता घडण्यास हरकत नाही. याच दृष्टांत असा की शूद्र मनुष्य ब्राह्मण आहे असे जर कोणी वाक्य उच्चारण केले तर शूद्रत्व धर्मविशिष्ट मनुष्याची ब्राह्मणत्व धर्मविशिष्टाशी एकता म्हणणे विरुद्ध आहे. परंतु मनुष्य ब्राह्मण आहे असे वाक्य उच्चारण केले तर शूद्रत्व धर्मरहित शूद्र मनुष्याची ब्राह्मणत्व धर्मविशिष्टाशी एकता म्हटली तर विरोध नाही. त्याचप्रमाणे जीव किंवा ईश्वर यांच्या वाचक पदापैकी कोणत्याही एका पदाच्या करून लक्ष शुद्ध चैतन्याची ईश अथवा जीव पदाच्या विशिष्टाशी एकता होण्यास हरकत नाही. कोणी असे म्हणतात की 2 पदाच्या ठिकाणी लक्षणा मानण्यापेक्षा एक पदाच्या ठिकाणी लक्षणाही मानून भागण्यासारखे आहे. लक्षणा जरी करायची झाली तरी तत् आणि त्वम या दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा करण्यापेक्षा कोणत्याही एका ठिकाणी लक्षणा करावी असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून 2 पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणे निष्फल आहे. 2 पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची भागत्याग लक्षणा आणि मग त्याचं ऐक्य सांगायचं. तर 2 पदाच्या ठिकाणी लक्षणा मानण्याचं काही प्रयोजन नाही, निष्फल आहे. एका पदाच्या ठिकाणी लक्षणा मानून देखील भागतं, ऐक्य सिद्ध होतं. ते कसं सांगतात? जरी सर्वज्ञतादी धर्मवान ईश्वराची अल्पज्ञतादी धर्मवान जीवाशी एकता घडत नाही, तरी एक पदाचे लक्ष जे शुद्ध त्याची दुसऱ्या विशिष्टाशी एकता घडण्यास हरकत नाही. आता वरवर पाहत आपल्याला असं वाटतं की ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे आणि जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञता आहे. त्या दोन्ही पदांच्या ठिकाणी लक्षणा केल्याशिवाय सर्वज्ञतादी धर्मवान किंवा धर्मविशिष्ट असा जो ईश्वर आहे तर त्याचे अल्पज्ञत्वादी अल्पज्ञ विशिष्ट अशा असणाऱ्या जीवामध्ये एकता कधी संभवणार नाही असं जरी तुम्हाला वाटत असेल तरी सांगतात. तरी एक पदाचे लक्ष त्याची दुसऱ्या विशिष्टाची एकता घडण्यास हरकत नाही. एका पदाचं कोणते तत् किंवा तोम पदाच्या एकाचं काय करायचं लक्ष अर्थ घ्यायचा आणि दुसरा विशिष्ट तसाच ठेवायचा. त्याच्यामध्ये
लक्षणा करायची नाही. लक्षणा न करता देखील दुसऱ्या विशिष्टाशी एक पदाचं जे लक्ष्य आहे त्याचं दुसऱ्या विशिष्टाशी ऐक्य व्हायला काहीच हरकत नाही. त्याची लक्षणा केली पाहिजे असं काही नाही. उदाहरणार्थ ईश्वर हे नाही, ईश्वराचं फक्त लक्ष घ्यायचं ब्रह्मचैतन्य, आणि जीव जो आहे तो विशिष्टच ठेवायचा. त्या विशिष्ट जीवाशी त्याचं त्या शुद्ध लक्षाचं ऐक्य घडायला काही हरकत नाही. किंवा ईश्वर विशिष्टच ठेवायचा आणि जीवपदाचं जे लक्ष आहे जीवपदाची लक्षणा करायची, आणि त्याचा असणारं जे कुटस्थ चैतन्य लक्षार्थाने असणारं त्याचं ईश्वराशी ऐक्य करायचं. कोणत्याही एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची. दोन पदाच्या ठिकाणी जर ऐक्य संभवतच नसलं तर मग तुम्हाला दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा करणं आवश्यक होतं. पण दोन्ही ठिकाणी लक्षणा न करता देखील एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा करून एकाला विशिष्टच ठेवून त्या दोघांचं ऐक्य संभवू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे पूर्वपक्षाचं. जरी सर्वज्ञतादी धर्मवान ईश्वराशी अल्पज्ञतादी धर्मवान जीवाशी एकता घडत नाही तरी एक पदाचे लक्ष जे शुद्ध त्याची दुसऱ्या विशिष्टाशी एकता घडण्यास हरकत नाही. एक शुद्ध आणि एक विशिष्ट या दोघांचे ऐक्य घडायला हरकत नाही. समजा सर्वज्ञत्वादी धर्मवान ईश्वर आणि अल्पज्ञत्वादी धर्मवान जीव या दोघांचे ऐक्य घडणार नाही, घडणं शक्य नाही. एकाची लक्षणा करायची आणि त्याचं जे शुद्ध स्वरूप आहे त्या शुद्ध स्वरूपाचं दुसऱ्या विशिष्टाचे ऐक्य घडायला हरकत नाही. तिथं दोन्ही पदाची लक्षणा करायला नको असं सांगतं. एका पदाची लक्षणा करून भागतं. यास दृष्टांत असा की शूद्र मनुष्य ब्राह्मण आहे असे जर कोणी वाक्य उच्चारण केले तर शूद्रत्व धर्मविशिष्ट मनुष्याची ब्राह्मणत्व धर्मविशिष्टाशी एकता म्हणणे विरुद्ध आहे. आता तुम्ही म्हणाला की एखादा मनुष्य म्हणला हा शूद्र मनुष्य ब्राह्मण आहे, शूद्र मनुष्य ब्राह्मण आहे. शूद्र ब्राह्मण कसा? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर शूद्र मनुष्य ब्राह्मण आहे असं म्हणता येणार नाही. कारण शूद्राचा काय धर्म? शूद्रत्व विशिष्ट असा तो मनुष्य आहे. आणि ब्राह्मणाच्या ठिकाणी काय आहे? ब्राह्मणत्व विशिष्ट ब्राह्मण आहे. मग शूद्रत्व विशिष्ट शूद्राचं ब्राह्मणत्व विशिष्ट ब्राह्मणाशी ऐक्य होणं संभवनीय नाही. त्यामुळे एखाद्या मनुष्याने जरी उच्चार केला काय हा शूद्र मनुष्य ब्राह्मण आहे, तर हे वाक्य उच्चारण केल्यावर आपल्याला अर्थबोध होईल का? नाही. कारण हे दोघांचे धर्म वेगवेगळे. याचा धर्म आहे शूद्रत्व, त्याचा आहे ब्राह्मणत्व, आणि त्यामुळे दोघांचं ऐक्य होणं शक्यच नाही. हे वाक्य चुकलं, ऐक नाही. उच्चारण केलेलं जे वाक्य आहे त्यांनी यथार्थ अर्थबोध होत नाही, किंवा वाक्यात काय आहे चुकीचं आहे. शूद्र हा शूद्र मनुष्य ब्राह्मण आहे हे उच्चारण केल्याबरोबर त्यांची एकता शूद्रत्व विशिष्ट शूद्राची ब्राह्मणत्व विशिष्ट ब्राह्मणाची एकता होणं शक्य नाही. शूद्र मनुष्य ब्राह्मण आहे असे जर कोणी वाक्य उच्चारण केले तर शूद्रत्व धर्मविशिष्ट मनुष्याची ब्राह्मणत्व धर्मविशिष्टाची एकता म्हणणे विरुद्ध आहे. परंतु मनुष्य ब्राह्मण आहे असे वाक्य उच्चारण केले तर शूद्रत्व धर्मरहित शूद्र मनुष्याची ब्राह्मणत्व धर्मविशिष्टाशी एकता म्हटली तर विरोध नाही. आता त्याच्याऐवजी एखाद्याने काय म्हटलं? मनुष्य ब्राह्मण आहे, मनुष्य ब्राह्मण आहे असं जर वाक्य म्हटलं तर हे बरोबर आहे की नाही? मग त्याचं काय? शूद्रत्व धर्म रहित असा जो मनुष्य आहे तो ब्राह्मण असू शकतो की नाही? म्हणून मनुष्य ब्राह्मण हा शूद्र मनुष्य ब्राह्मण आहे हे वाक्य चुकलं. परंतु मनुष्य ब्राह्मण आहे म्हटलं तर काय हरकत आहे? तुम्ही म्हणाल इथं आता आम्ही म्हटलं का शूद्र मनुष्य, शूद्र शब्द काढला म्हणजे याचा अर्थ शूद्रत्व धर्म रहित असा हा मनुष्य आहे आणि तो ब्राह्मण असू शकतो की नाही? मग शूद्रत्व धर्मरहित मनुष्याचे आपलं शूद्रत्व शूद्रत्व धर्मरहित मनुष्याचं ब्राह्मणाशी एकता होते की नाही? पण तो ब्राह्मण असू शकतो. म्हणून मनुष्य ब्राह्मण आहे हे वाक्य बरोबर आहे. शूद्र मनुष्य ब्राह्मण हे वाक्य चुकलं. पण मनुष्य ब्राह्मण आहे हे वाक्य बरोबर आहे. मनुष्य म्हणण्यानेच काय झालं? तो शूद्रत्व धर्मरहित आहे आणि मग त्याचं विशिष्ट असा जो ब्राह्मण आहे, ब्राह्मणत्व कसं आहे? ब्राह्मणत्व धर्माने विशिष्ट असा जो ब्राह्मण आहे त्याच्याशी त्याचं ऐक्य व्हायला काहीच हरकत नाही. परंतु मनुष्य ब्राह्मण आहे असे वाक्य उच्चारण केले तर शूद्रत्व धर्मरहित शूद्र मनुष्याची ब्राह्मणत्व धर्मविशिष्टाशी एकता म्हटली तर विरोध नाही. ब्राह्मण विशिष्टच ठेवला की नाही आणि तरी सुद्धा मनुष्याचं त्याच्याशी ऐक्य झालं की नाही? बरं, ऐक्य होण्याला काही हरकतही नाही, काही प्रतिबंधही नाही. त्याचप्रमाणे जीव किंवा ईश्वर यांच्या वाचक पदापैकी कोणत्याही एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करून लक्ष शुद्ध चैतन्याशी
ईश अथवा जीव पदाच्या विशिष्टाशी एकता होण्यास हरकत नाही. तसंच जीव आणि ईश्वर ही जीव आणि ईश्वर हे दोन पद आहेत किंवा ही दोन पद ज्याची वाचक आहेत. असा जो ईश्वर किंवा जीव यापैकी कोणत्या एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची. जीव आणि ईश्वर जी पद आहेत त्यापैकी केवळ जीवाच्या ठिकाणी लक्षणा केली तर त्याचा अर्थ काय होईल, कुटस्थ. आणि त्या कुटस्थाचं ईश्वराशी ऐक्य व्हायला काही हरकत नाही, शुद्ध चैतन्याचा भाग. जसं तो मनुष्य आहे त्याचं ब्राह्मणाशी ऐक्य झालं की नाही, तसं या ठिकाणी किंवा ईश्वराची लक्षणा करायची. खाली फक्त ब्रह्मचैतन्य राहील, त्या ब्रह्मचैतन्याची जीवाच्या ठिकाणी त्या ब्रह्मचैतन्याचं जीवाशी काय विशिष्ट जीवाशी ऐक्य करायला काही हरकत नाही किंवा व्हायला काही हरकत नाही, असं हे पूर्वपक्ष केला त्यांनी. जीव किंवा ईश्वर यांच्या वाचक पदापैकी एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करून शुद्ध चैतन्याची ईश अथवा जीव पदाच्या विशिष्टाशी एकता होण्यास हरकत नाही. फक्त अवशिष्ट कोणत्याही पदाची लक्षणं करा त्याच्यामध्ये लक्षणं केल्यानंतर लक्षार्थाने कोण राहतं, शुद्ध चैतन्य. त्या शुद्ध चैतन्याची तुम्ही विशिष्ट जीवाशी एकता करा, नाहीतर विशिष्ट ईश्वराशी करा, व्हायला काहीच हरकत नाही. आणि उदाहरण दिलं, हा मनुष्य ब्राह्मण आहे. आता त्याचं खंडन सांगतात. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. एक पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणारा कोणत्या पदाच्या ठिकाणी लक्षणा मानता असे विचारावे. महावाक्यातील प्रथम पदाच्या ठिकाणी किंवा द्वितीय पदाच्या ठिकाणी. 4 महावाक्यापैकी तत्वमसी या वाक्यात ईशवाचक पद प्रथम आहे आणि जीववाचक पद द्वितीय आहे, आणि बाकीच्या तिन्ही वेदांच्या महावाक्यात जीववाचक पद प्रथम आहे आणि ईशवाचक पद द्वितीय आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली म्हणजे एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करणे कसे निष्फळ आहे हे लक्षात येईल. 4ही वाक्यातील प्रथम पदाच्या ठिकाणी लक्षणा मानावी असे म्हणेल तर तत्वमसी या वाक्याचा अर्थ ईश्वराधिष्ठान ब्रह्मचैतन्य अल्पज्ञतादी धर्मविशिष्ट संसारी जीवरूप आहे अशी एकता होईल. आणि 3 महावाक्यांचा अर्थ जीवाधिष्ठान साक्षी चैतन्य सर्वज्ञत्वादी धर्मवान असंसारी ईश्वररूप आहे अशी एकता होईल. द्वितीय पदात एकता मानली तर याचे उलट अर्थ होईल. एकंदरीत कोणत्याही एका पदाच्या ठिकाणी लक्षणा मानली तर महावाक्यात अर्थाचा परस्पर विरोध होईल, परंतु हे इष्ट नाही. आता त्यांनी सांगितलं की दोन्ही पदात लक्षणा मानायची नाही, कोणत्याही एका पदात लक्षणा मानायची. तर आता त्याला विचारतात, तुझं म्हणणं बरोबर नाही. कसं त्या मताचं खंडन करतात ते पहा. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. एका पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणारास कोणत्या पदाच्या ठिकाणी लक्षणा मानता असे विचारावे. त्याला प्रश्न असा विचारला, समोर किती आहेत आपली 4 महावाक्य आहेत. त्या महावाक्यामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये 3 पद आहेत, नाही की नाही याच्यामध्ये. तर ते म्हणतात तर मुख्य पद काय, जीववाचक आणि ईश्वरवाचक अशी पद आहेत. तत्वम अशी, प्रज्ञानम ब्रह्म, कालच आपण पाहिलं, आयम आत्मा ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी, अशी जी 4 महावाक्य आहेत. तेव्हा तुम्ही म्हणता की कोणत्याही ईश्वर किंवा जीववाचक जी पद आहेत त्या पदाच्या कोणत्याही एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची. तर आता प्रथम पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची का द्वितीय पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची असं त्याला विचारतात. तर तत्वमसी हे एक महावाक्य असं आहे की त्याच्यात तत् जो आहे तो ईश्वरवाचक आहे पहिल्यांदा. बाकीच्या सगळ्यांमध्ये काय आहे, ईश्वरवाचक पद न येतात. तिन्ही महावाक्यात जीववाचक पद प्रथम आलेले. आता त्याला प्रश्न असा विचारतात की जे एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची ती कोणत्या पदाच्या ठिकाणी, प्रथम पदाच्या ठिकाणी करायची की द्वितीय पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची. पहिलं तर असं आहे की ही तत्वमसी 4 वाक्य सगळ्या ठिकाणी एकच क्रम नाही. फक्त तत्वमसी महावाक्यात तत् हा ईश्वरवाचक पहिल्यांदा आहे. सगळ्या महावाक्यात ईश्वरवाचक पद पहिल्यांदा आलेलं नाही, तिथं जीववाचक पद आलेले आहे. आता तो जर असं म्हणेल की कोणत्याही एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची ती प्रथम पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची असं जर तो म्हणेल तर काय अडचण येते ते सांगतात. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. एका पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणारास कोणत्या पदाच्या ठिकाणी लक्षणा मानता असे विचारावे. महावाक्यातील प्रथम पदाच्या ठिकाणी किंवा द्वितीय पदाच्या ठिकाणी तुम्ही लक्षणा मानायची. प्रथम पदाच्या ठिकाणी मानणार तत्पदाच्या ठिकाणी लक्षणा मानणार की त्वम पदाच्या ठिकाणी, प्रज्ञानमच्या ठिकाणी की ब्रह्माच्या ठिकाणी, आत्मेच्या ठिकाणी की ब्रह्माच्या ठिकाणी, अहमच्या ठिकाणी की ब्रह्माच्या ठिकाणी. प्रथम पदात लक्षणा करणार का द्वितीय पदात लक्षणा करणार हे तुम्ही आम्हाला सांगा.
चार महावाक्य हे असं त्याला का म्हणतात प्रथम पदाच्या किंवा द्वितीय पदाच्या ठिकाणी, त्याचं कंसामध्ये त्यांनी ते दिलेलं आहे. चार महावाक्यापैकी तत्वमसी महावाक्यात ईशवाचक पद प्रथम आहे आणि जीववाचक पद द्वितीय आहे. तत्वमसी महावाक्यात ईश्वरवाचक पद प्रथम आणि जीववाचक पद नंतर. आणि बाकीच्या तिन्ही वेदांच्या महावाक्यात जीववाचक पद प्रथम आहे आणि ईशवाचक पद द्वितीय आहे. तर तो म्हटला की प्रथम पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची, पण चारही वाक्यामधलं प्रथम पद सारखंच मुळी कुठे आहे, त्याच्यामध्येच काय आहे, एक क्रम जो आहे तो बदललेला आहे. हे त्यांनी गृहीत धरून त्याला विचारलं की महावाक्य चार महावाक्य आमच्या समोर आहेत, त्यापैकी प्रथम वाक्याच्या आपलं प्रथम पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची की द्वितीय पदाच्या. कारण असं का विचारलं, तर काही महावाक्यात प्रथम पद हे ईश्वरवाचक आहे आणि म्हणजे काही म्हणजे एकाच महावाक्यात, आणि बाकीच्या तिन्ही महावाक्यामध्ये ईशवाचक पद द्वितीय क्रमांकाला आहे आणि प्रथम जीववाचक पद आहे असं सांगितलं. महावाक्य चार महावाक्यापैकी तत्वमसी या वाक्यात ईशवाचक पद प्रथम आहे आणि जीववाचक पद द्वितीय आहे, आणि बाकींच्या तिन्ही वेदांच्या महावाक्यात जीववाचक पद प्रथम आहे आणि ईशवाचक पद द्वितीय आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली म्हणजे एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करणे कसे निष्फळ आहे हे लक्षात येईल. कोणतंही जर म्हटलं एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची तर मुळी त्या पदांचा क्रमच समान नाही. आता त्याला विचारतात चारही वाक्यातील प्रथम पदाच्या ठिकाणी लक्षणा मानावी असे म्हणेल तर तत्वमसी या वाक्याचा अर्थ ईश्वराधिष्ठान ब्रह्मचैतन्य अल्पज्ञता आदी धर्म विशिष्ट संसारी जीवरूप आहे अशी एकता होईल. आणि तीन महावाक्यांचा अर्थ जीवाधिष्ठान साक्षी चैतन्य सर्वज्ञता आदी धर्मवान असंसारी ईश्वर रूप आहे अशी एकता होईल. आता त्याला विचारतात, तो काय म्हणतो, चारही वाक्यामध्ये प्रथम पदाच्या ठिकाणी लक्षणा करावी असं जर म्हटलं तर चारही वाक्यामध्ये प्रथम पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची म्हटलं तर पहिल्यांदा तत्वमसी महावाक्यात तत्पद हे ईश्वरवाचक आहे. आता पुढची जी पद आहे ती काय आहेत, जीववाचक आहे. आणि आपलं काय ठरलं, प्रथम पदाच्या ठिकाणीच लक्षणा करायची. म्हणजे काय होईल, प्रथम पदाच्या ठिकाणी म्हणजे तत्वमसी महावाक्य घेतलं तर तत्पदाच्या ठिकाणी लक्षणा होईल. आणि पुढचे जर प्रथम पद घेतलं पुढच्या तीन महावाक्यातलं तर जीव पदाच्या ठिकाणी लक्षणा होईल. आता तत्वमसी महावाक्यामध्ये ठीक चालले नाही, तत्वमसी महावाक्यामध्ये जर फक्त प्रथम तत्पदाच्या ठिकाणी लक्षणा केली तर तत्पदाचं लक्ष काय आहे, शुद्ध ब्रह्मचैतन्य, असंसारी शुद्ध असणारं ब्रह्मचैतन्य, असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूप, आणि ज्याला जन्म मरण आदी धर्म रहित असं त्याचं काय झालं, शुद्ध चैतन्य हे लक्ष झालं. कोणत्या पदाची लक्षणा केली तर तत्पदाची लक्षणा केली. तर आता दुसऱ्याची तर लक्षणा करायची नाही, कोणत्या तोम पदाची लक्षणा करायची नाही, तो जीव कोणता ठेवायचा, विशिष्टच ठेवायचं. आणि त्या विशिष्ट जीवाशी काय करायचं, ह्या शुद्ध चैतन्याचं ऐक्य करायचं. मग आता अर्थ काय झाला त्याचा, ते जे असणारं असंसारी सच्चिदानंद विशुद्ध असं जे लक्ष चैतन्य ते काय आहे, विशिष्ट जीव आहे. अशी पदाने दोघांचं ऐक्य. विशिष्ट जीव म्हणजे कसा, जो जन्म मरण धर्मवान अल्पज्ञ अल्पशक्तिवान जीव आहे असं अर्थ झाला की नाही त्याचा. एकदा म्हणता असंग निर्विकार चैतन्य आणि ते ससंग विकारी जीव आहे असा अर्थ झाला की नाही. कारण एका पदाचीच लक्षणं करायची, एका पदाची लक्षणच करायची नाही असा अर्थ झाला की नाही. आता तुम्ही काय म्हटले की पुढचं प्रथम पद कोणतं येतं, बाकीच्या वाक्यात जीव येतं. मग जीवाचं लक्ष जर केलं, लक्षणा केली तर जीवाचं लक्ष काय आहे, शुद्ध अधिष्ठान कुटस्थ चैतन्य. कुटस्थ चैतन्य सुद्धा कसं आहे, असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूप. मग आता त्याचा अर्थ काय झाला, बरं लक्षणा कुठं करायची, प्रथमच पदात करायची. मग आता काय झाला, असंग निर्विकार कुटस्थ चैतन्य हेच काय आहे, सर्वज्ञत्व धर्मानी विशिष्ट असा ईश्वर आहे. ऐक ना, एकदा म्हणायचं असंग निर्विकार आणि पुन्हा त्याला काय लावायचा, त्याला मायाधिकार. सर्वज्ञत्व धर्म कशामुळे आला, ब्रह्माच्या ठिकाणी मायेमुळे आला. म्हणजे मायेचा त्याला संग आहेच की नाही. मग अशा वेळेला एकदा म्हणायचं का असंसारी निर्विकार असणारं जे चैतन्य ते सर्वज्ञत्वादी विशिष्ट आहे, किंवा असंग असणारं निर्विकार जे चैतन्य आहे ते अल्पज्ञत्वादी धर्मानी विशिष्ट आहे असं म्हणणं म्हणजे आपल्याला वदतो व्याघात दोष आल्यासारखाच वाटत नाही का. हे म्हणणं किती परस्पर विरोधी आहे. आणि जीवनभर एवढी साधना करायची आणि हा निश्चय काय केला तर असंग चैतन्य
सत्संग आहे, ऐक ना, निर्विकार चैतन्य विशिष्ट आहे, ऐक ना, विशिष्ट ईश्वर घ्या किंवा विशिष्ट जीव घ्या, तर ही गोष्ट बुद्धीला न पटण्यासारखी आहे, ऐक नाही. माझे वडील ब्रह्मचारी आहे असं म्हणण्यासारखं झालं. तसा असंग निर्विकार चैतन्य म्हणजे कोणी जीव आहे असं म्हणायचं, किंवा सत्संग असणारा जीव काय आहे, असंग निर्विकार चैतन्य आहे असंच म्हणण्यासारखं झालं की नाही, म्हणून सांगतात. चारही वाक्यातील प्रथम पदाच्या ठिकाणी लक्षणा मानावी असे म्हणेल तर तत्वमसी या वाक्याचा अर्थ ईश्वराधिष्ठान ब्रह्मचैतन्य आणि अल्पना, तिकडं ते ईश्वराचं अधिष्ठान असणारं ब्रह्मचैतन्य, आणि त्याच्या तत्वमसी महावाक्य एवढं महत्वाचं वाक्य, आणि त्यांनी बोध काय झाला तर ईश्वराधिष्ठान ब्रह्मचैतन्य हे अल्पज्ञता आदी धर्मविशिष्ट संसारी जीवरूप आहे अशी एकता होईल, आहे की नाही. आणि तीन महावाक्यांचा अर्थ, तीन महावाक्यांचा तिथं लक्षणं करायची ना, प्रथम पदाच्या लक्षणं, तर तीन महावाक्यांचा अर्थ काय होईल, जीवाधिष्ठान साक्षी चैतन्य हे सर्वज्ञता आदी धर्मवान असंसारी ईश्वर रूप आहे अशी एकता होईल. जीवाधिष्ठान साक्षी चैतन्य, आणि ते पुन्हा कसं आहे, ईश्वराला असंसारी म्हणतात ना, ईश्वराच्या ठिकाणी नित्य ज्ञान, आणि पुन्हा त्याच्या ठिकाणी सर्वज्ञतादी धर्म विशिष्ट ते चैतन्य आहे अशी त्याची एकता होईल बाकीच्या तीन महावाक्यांच्या ठिकाणी. आता तो म्हणतो पहिल्या पदात एकता ऐक्य मानलं, आपलं पहिल्या पदातीच लक्षणं केली तर हा आक्षेप मात्र येतो. मग आता दुसरी काही शकल काढू, तो म्हणतो आता दुसऱ्या पदाच्या ठिकाणी लक्षणं करा, म्हणजे आता दुसऱ्या पदाची करा म्हणजे काय होईल, तत्वमसीमध्ये तोम पदाची लक्षणं येईल, बरोबर ना, आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी कोणाचे लक्षणं येईल, ब्रह्म म्हणजे ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य असा निश्चय होईल. म्हणजे द्वितीय पदात लक्षणं करायची ना, म्हणून तो सांगतो आता द्वितीय पदात एकता मानली तर याचे उलट अर्थ होईल. याचे उलट अर्थ होईल म्हणजे काय होईल, पुन्हा द्वितीय पदात लक्षणं मानायची म्हणजे तत्वमसीमध्ये तोम पदाच्या ठिकाणी लक्षणं मानायची. मग तोम पदाचा अर्थ काय झाला, कुटस्थ चैतन्य, आणि मग कुटस्थ चैतन्य कसं आहे, अल्पज्ञत आपलं सर्वज्ञत्वादी धर्मविशिष्ट असंसारी ईश्वर आहे असा त्याचा अर्थ झाला. आणि हा एकच अर्थ होईल ना सगळ्या ठिकाणी. आणि तत्वमसी महावाक्यामध्ये काय अर्थ होईल, हा तत्वमसी महावाक्याचा हा अर्थ होईल, आणि बाकीच्या ठिकाणी अर्थ काय होईल, फक्त ईश्वर पदाच्या ठिकाणी लक्षणं करायची म्हणजे ईश्वराधिष्ठान ब्रह्मचैतन्य हे काय आहे, पुन्हा अज्ञान विशिष्ट जीव चैतन्य आहे, संसारी जन्ममरण धर्मवान आहे असा त्याचा अर्थ होईल. तर द्वितीय पदाच्या ठिकाणी इतर तीन महावाक्यामध्ये लक्षणं केली म्हणजे असा असंसारी सर्वज्ञ असणारा आपलं, बरोबर ना, प्रज्ञान, हा नाही, असंसारी सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराचा अधिष्ठान जे ब्रह्मचैतन्य ते काय होईल, संसारी अविद्या विशिष्ट जीव असं होईल. एकंदरीत कोणत्याही एका पदाच्या ठिकाणी लक्षणा मानली तर महावाक्यात अर्थाचा परस्पर विरोध होईल, परंतु हे इष्ट नाही. आता याच्यावरून निष्पन्न काय झालं, प्रथम पदाच्या ठिकाणी माना नाही तर द्वितीय पदाच्या ठिकाणी माना, पण कोणत्याही एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा मानली तर त्यांचा ऐक्य होईल का परस्पर विरोध येईल. दोघांचा कोणत्याही एका पदाच्या ठिकाणी लक्षणा मानली तर महावाक्याच्या अर्थाचा काय होईल, परस्पर एका अर्थाचा आणि दुसऱ्या अर्थाचा समन्वय होणार नाही, उलट तो विरोध येईल. आणि विरोध येणं योग्य आहे का, वेदातलं वाक्य काय आहे, तत्वमसी, आणि वेदातलं वाक्य कसं आहे, महावाक्य हे आकाट्य आहे. मग आकाट्य जर त्या अर्थाचं आपल्याला बोधन करून घ्यायचं असेल तर अर्थातच काय केलं पाहिजे, त्याचं वाच्यार्थाने जुळत नसेल तर लक्ष्यार्थाने ज्ञान करून घेतलं पाहिजे. लक्ष्यार्थ ही एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करून सिद्ध होतो का, नाही. मग याचा अर्थ दोन्ही पदात लक्षणा केली तरच त्याचं ऐक्य होतं, म्हणजे दोन्ही पदात लक्षणा केली पाहिजे, एका पदात लक्षणा करून चालणार नाही. प्रथम पदाची नाही आणि द्वितीय पदाची, केवळ द्वितीय पदाची लक्षणा करून चालणार नाही, भागत्याग लक्षणा करायची ती दोन्ही ठिकाणी केली पाहिजे, प्रथम पदाच्या ठिकाणी आणि द्वितीय पदाच्या ठिकाणी. आणि जर असे म्हणेल की प्रथम किंवा द्वितीय पदाची लक्षणा करावी असे आमचे म्हणणे नाही, फक्त ईश्वरवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करावी, मग ते ईश्वरवाचक पद प्रथम असो वा द्वितीय असो, पण हेही म्हणणे बरोबर नाही. आता तो काय म्हणतो, केवळ प्रथम पदाच्या ठिकाणी लक्षणा केली तरी अडचण येते,
केवळ द्वितीय पदाच्या ठिकाणी लक्षणा केली तरी अडचण येते. कारण का तर महावाक्यातल्या अर्थाचा परस्पर विरोध होतो. मग तो म्हणतो मी असं प्रथम पदाच्या ठिकाणी नाही आणि द्वितीय पदाच्या ठिकाणी नाही. महावाक्यात जिथं ईश्वरवाचक पद असेल फक्त त्याची लक्षणा करावी. मग त्याच्या तत्वमसीमध्ये जरी प्रथम असलं तर तत्पदाची लक्षणा करायची आणि बाकीच्या 3 महावाक्यामध्ये द्वितीय क्रमांकात असलं तरी ते ईश्वरवाचक पद आहे त्याची लक्षणा करायची. जिथं जिथं ईश्वरवाचक 4 वाक्यापैकी जे ईश्वरवाचक पद असेल तेवढ्यापुरतीच लक्षणा करायची. त्याच्यात प्रथम क्रमांक प्रथम पद नको आणि द्वितीय पदही नको. ईश्वरवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची असं तो म्हणतो. आणि जर असे म्हणेल की प्रथम किंवा द्वितीय पदाची लक्षणा करावी असे आमचे म्हणणे नाही. फक्त ईश्वरवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करावी. मग ते ईश्वरवाचक पद प्रथम असो वा द्वितीय असो. महावाक्यात जिथं असेल तिथं फक्त ईश्वरवाचक पद जे असेल तेवढ्या ठिकाणी लक्षणा करावी असं तो म्हणतो. पण आता सिद्धांती सांगतात पण हेही म्हणणे बरोबर नाही. कारण जर ईश्वरवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा मानली तर ईश्वराचे लक्ष शुद्ध ब्रह्म आहे. त्याचे सर्व अनर्थ, अल्पज्ञता, पराधीनता, जन्ममरणादी दुःख साधने यांची खाण जो संसारी जीव त्या जीवाशी एकता होईल. परंतु अशी एकता मानण्याने मोक्षाची व पुरुषार्थाची हानी होईल. आता बघा जर आता 3 महावाक्यात फक्त ईश्वरवाचक पदाची जर आपण लक्षणा केली तर काय राहील ईश्वर अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आणि त्या ब्रह्मचैतन्य कसं आहे असंग निर्विकार सच्चिदानंद रूप एकमेव अद्वितीय ऐके नाही स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आणि देशकाल वस्तू परिच्छेद रहित नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असं ते आहे. आणि त्याचं ईश्वराचे काय केले तुम्ही लक्षणा केली. ईश्वरवाचक पदाची लक्षणा केली आणि हा अर्थ निष्पन्न झाला. आणि पुन्हा त्याची काय करायची आता विशिष्ट जीवाशी एकता करायची कारण तिथं लक्षणा करायची नाही. जीवाचक पदाची लक्षणा करायची नाही. मग त्याचा अर्थ काय झाला असा एवढ्या लक्षणांनी संपन्न असणारा जो लक्षार्थ त्याचा ऐक्य कोणाशी दिलं जो संसारी जन्ममरण धर्मवान अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र कर्माधीन अशा प्रकारच्या जीवाशी त्याचं झालं ऐक्य. आणि काय साधलं तुम्ही पूर्वी कसा होता तो असंग निर्विकार आणि त्याला तुम्ही काय केलं ससंग आणि त्याच्यासाठी काय केलं एवढं वेदांताचं चिंतन केलं आणि एवढं करून डोंगर पोखरून उंदीर काढला. तोही नीट काढला नाही ऐकी नाही अनर्थ करणारा याच्यामध्ये. तर ते सांगतात की परंतु अशी एकता मानण्याने मोक्षाची व पुरुषार्थाची हानी होईल. आता तो काय म्हणतो बरं काय हरकत नाही झाला तर झाला अनर्थ ऐके नाही. जीव म्हणजे असंसारी जीव संसारी असंसारी ब्रह्म काय झालं संसारी झालं. आता संसारी होण्याने पुरुषार्थ काय मी परवा सांगितलं होतं ना हे साधल्याने हे तर पूर्वी तो संसारी होताच आहे आणि परमार्थ साधन करून पुन्हा तो संसारी झाला ऐके. न्हावी काय म्हटला मी कसा ब्रह्म असेल आणि शास्त्र शिकून तो आचार्य काय म्हटला जीव कसा काय ब्रह्म असेल. मग याला शास्त्र शिकण्याची काय गरज आहे. न्हाव्याने शास्त्राला हात लावला नाही तरी तो म्हणतो मी ब्रह्म नाही आणि विद्वान शास्त्र शिकला तो म्हणतो मी ब्रह्म कसा असू शकेल. मग न्हाव्यातून त्याच्यात काय फरक आहे काहीच फरक नाही. म्हणजे जातीवाचक अर्थ घ्यायचा नाही आपण इथं म्हणजे शास्त्राध्ययन न करणार असा अर्थ घ्यायचा नाही तर तसा गैरसमज करायचा नाही त्याच्यामुळे. परंतु अशी एकता मानण्याने मोक्षाची आणि पुरुषार्थाची हानी होईल. पुरुषार्थ मोक्ष प्राप्त करून काय उपयोग आहे ते ब्रह्मच काय होतंय. ज्यावेळेला जीव ब्रह्माचं ऐक्य करायचं तर त्या जीव ब्रह्माचं ऐक्य करताना जर विशिष्ट जीवाशी जर त्या ब्रह्माचं शुद्ध चैतन्याचं ऐक्य केलं तर काय पुरुषार्थ आहे का पुन्हा मोक्ष आहे का. मग असं मानतो का म्हणून मानलं तर मानलं पण पुरुषार्थाची काय होईल हानी मोक्षाची हानी. मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे त्याची हानी होईल. म्हणजे तत्पदाचे लक्ष जे असंग अद्वितीय मायारहित शुद्ध चैतन्य ते काम कर्म अविद्याधीन अल्पज्ञ अल्पशक्ती परिच्छिन्न पाप पुण्य सुख दुःख जन्म मरण गमनागमनादी अनंत अनर्थांचे पात्र आहे असा महावाक्याचा अर्थ होईल. याच्यापासून निश्चय आपलं काय झालं महावाक्याचा अर्थ काय झाला आताच सांगितलं. असंग अद्वितीय माया संबंध रहित चैतन्य ते काय होईल ससंग विकारी जन्ममरण धर्मवान अल्पज्ञ अल्पशक्तिवान अशा प्रकारचं ठरेल आणि तो त्या महावाक्याचा अर्थ होईल. आणि याच अर्थाच्या ठिकाणी जिज्ञासूने
बुद्धीची स्थिती केली तर तशी स्थिती प्राण योगानंतर त्यास प्राप्त होईल. कारण मनकाली जशी बुद्धी असते तशी स्थिती प्राप्त होते. आता जर ते ईश्वराचं अधिष्ठान चैतन्य लक्ष ब्रह्मचैतन्य ते जर अशा प्रकारचं संसारी आहे अशी जर मुमुक्षुनी सारखी भावना केली तर काय आहे, अंतकाले यामती सागती, अंतकाली त्याला जशी बुद्धी होईल, जशी त्याने चिंतन केलं असेल तर त्या चिंतने तद्रूपता, ते चिंतनाने त्याला काय होईल, ती स्थिती प्राप्त होईल. वेदाध्ययनादी महापरिश्रम करून शेवटी वेदांत विचाराने अशी स्थिती प्राप्त होत असेल तर अशी स्थिती बहिर्मुख विषयासक्त जीवांना सहज प्राप्त आहे. मग वेदाध्ययनादी परिश्रम करण्यात काय अर्थ आहे. आता वेदाध्ययनाचं एवढे परिश्रम करायचे, वेदांताचं चिंतन करायचं आणि शेवटी काय करायचं तर जन्म मरण रूप परंपरा रूप अनर्थाला प्राप्त व्हायचं. बरं, ही गोष्ट वेदाध्ययन न करता देखील जे विधी निषेध न मानता बहिर्मुख विषयासक्त असणारे जे पुरुष आहे त्यांना ही स्थिती तर काय आहे, सहजच प्राप्त आहे. त्यांना हे प्राप्त करून घेण्याची गरजच नाही. मग जी गोष्ट आपल्याला सहजच उलट बहिर्मुख विषयाचा भोग घेऊन जर प्राप्त होते तर वेदांताचं अध्ययन करून त्यासाठी ती स्थिती प्राप्त करून घेण्यात काय म्हणजे वेगळी काय आहे किंवा त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे. उलट ही गोष्ट कशी चुकीचीच आहे. वेदाध्ययनाचे परिश्रम करण्याची गरजच नाही. साध्या लोकांना जे होतं तेवढं करून त्याला तेच होतं, आहे की नाही. परवाच कोणतरी गोष्ट सांगितली होती ना, ते तो विषयासक्त मनुष्य काय म्हणेल, एवढं वेदाध्ययन करायची काय गरज, एवढं करून तुम्ही काय केलं, जन्म मरण परंपरा प्राप्त केली, मला तिथे काय सहजच प्राप्त आहे. परवा कोणतरी कीर्तनात कुठंतरी दृष्टांत सांगितला. एक वडिलांनी सांगितलं मुलाला किंवा आपलं मित्राला की मुलगा काय ऐकत नाही, तो काही कर्तबगार नाही, त्याला काहीतरी करायला सांगा म्हणे. तर मग त्याला सांगितलं, ते वडिलांचे मित्र म्हटले की मी त्याला समजावून सांगतो. मग त्यांनी समजावून सांगितलं म्हणे की अरे तू काही काम करत का नाही. तर ते म्हणे काम करण्याने काय होईल. तर त्यांनी सांगितलं पैसे वगैरे मिळते. बरं, पैसे मिळाल्याने काय होईल. अरे तुला जोपर्यंत उदर भरणारा लागतं ते सगळं तुझं होईल. नंतर पुढं काय, ते म्हणे तू रिटायर झाला की तुला पेन्शन मिळेल आणि मग पेन्शन मिळाल्यावर तोपर्यंत तुला घरदार वगैरे सर्व व्यवस्थित असलं मग फक्त निवांत बसून राहायचं. तर मी आता निवांतच बसलेलं आहे ना, आता तरी कुठं काय करतोय, आताही निवांतच आहे. तसं आम्ही विषयासक्त असून आम्हाला जे मिळतं ते जर वेदाचं अध्ययन करून मिळवण्याची काय गरज आहे असं सांगितलं. वेदाध्ययनादी महापरिश्रम करून शेवटी वेदांत विचाराने अशी स्थिती प्राप्त होत असेल तर अशी स्थिती बहिर्मुख विषयासक्त जीवांना सहज प्राप्त आहे. मग वेदाध्ययनादी परिश्रम करण्यात अर्थ काय. वेदांत विचाराचे सकल अनर्थ निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे मुख्य फल आहे. ते तर एका ईश्वरवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करून प्राप्त होत नाही. म्हणून दोन्ही पदांच्या ठिकाणी लक्षणा मानणे आवश्यक आहे. वेदांत विचाराचं फल काय आहे. वेदांत विचाराचं फल काय, अनर्थ प्राप्ती हे फल आहे का, अनर्थ निवृत्ती ऐके नाही आणि परमानंदाची प्राप्ती हे त्याचं फल आहे. आणि परमानंद, आता ह्यानी अनर्थ निवृत्ती हे फल, एका पदाची लक्षणा केली तर अनर्थ निवृत्ती झाली का अनर्थ प्राप्ती झाली, अनर्थ प्राप्ती झाली. आणि पुन्हा ते केलेले वेदांत विचार काय ठरला, निष्फळ ठरला, ऐके निष्फळ ठरला. आणि निष्फळ नाही ठरला कारण का अनर्थ प्राप्ती झाली ना, त्याच्यापासून फक्त काय परमानंद प्राप्ती झाली नाही पण अनर्थ प्राप्ती झाली. त्यामुळं सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही वेदांत विचाराचं फल आहे. आणि ते फल कधी प्राप्त होईल, एका पदाच्या ठिकाणी लक्षणा करून होईल का दोन्ही पदाच्या ठिकाणी, दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा केली तर मग दोन्हींचा लक्षार्थाचं ऐक्य झालं तर त्या दोन्हींच्या लक्षार्थाच्या दृष्टीने परमानंद हे आपलं स्वरूपच आहे आणि दुःख हे त्या दोन्हींच्या ठिकाणी काय आहे, लक्ष स्वरूपाच्या ठिकाणी निवृत्त आहे. जीवाच्या ठिकाणी जरी कुठं दुःखाची सिद्धी होईल का, त्याच्या ठिकाणी दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे जे मोक्षरूप फल आहे हे कशाने प्राप्त होईल तर दोन्ही पदांच्या ठिकाणी लक्षण. प्रथम पदाच्या ठिकाणी लक्षणा केल्याने नाही होणार, केवळ द्वितीय पदाच्या ठिकाणी लक्षणा केल्याने होणार नाही. दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा केली तर मग त्या दोन्ही पदार्थांच्या लक्षार्थाचं नित्य ऐक्य आहे. त्याच्याविषयी असणाऱ्या भेदभ्रमाची जेव्हा निवृत्ती होईल, आणि भेदभ्रमाची निवृत्ती करण्यासाठी काय करावं लागेल, दोन्ही पदांच्या ठिकाणी लक्षणा करावी लागेल. वेदांत विचाराचे
सकल अनर्थ निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे मुख्य फल आहे, ते तर एका ईश्वरवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करून प्राप्त होत नाही. आता त्यांनी सांगितलं फक्त ईश्वरवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करा, तर झालं का प्राप्त? नाही. प्रथम पदाच्या ठिकाणी, द्वितीय पदाच्या ठिकाणी लक्षणा करून प्राप्त झालं नाही. म्हणून दोन्ही पदांच्या ठिकाणी लक्षणा मानणे अवश्य आहे. याच्यावरून सिद्ध काय झालं, तर आपल्याला तत्वमसी आदी महावाक्यामध्ये दोन्ही पदाच्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी असो नाही तर तत्वमसी असो, प्रज्ञानम ब्रह्म असो नाही तर अहम ब्रह्मास्मी असो, प्रत्येक दोन्ही जी पदं आहेत दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा केली तरच आपल्याला सकल अनंत निवृत्ती आणि परमानंद प्राप्तिरूप मोक्ष प्राप्त होतो, अन्यथा नाही. म्हणजे याच्यामध्ये भागत्याग लक्षणा ही दोन्ही पदामध्ये करण्याची आवश्यकता आहे असं सिद्ध केलं. आता तो काय गप्प बसत नाही. ईश्वरवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा केल्यावर असा झालं ना, मग तो म्हणतो नाही जाऊ दे, आता जीववाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा करा, अजून जीव राहिलाय ना. म्हणून तो म्हणतो की आता जर असे म्हणेल की ईशवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा न मानता फक्त जीववाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा मानावी, तशी मानली म्हणजे महावाक्याचा अर्थ असा होईल की त्वम पदाचा लक्ष जो चैतन्य भाग साक्षी, तो सर्व शक्ती, सर्वज्ञ, सर्वतंत्र, जन्मादी बंधरहित ईश्वर रूप आहे. या अर्थाच्या ठिकाणी मुमुक्षुने बुद्धीची स्थिती केली तर त्यास उत्तम ईश्वर भावाचीच प्राप्त होईल आणि पुरुषार्थही सफल होईल. हे म्हणणे दिसण्यास बरे असले तरी तत्वतः अयुक्त आहे. आता तो काय म्हणतो, हे झालं व आपण काय केलं, ब्रह्मचैतन्याला काय आणलं, जीवभावाला आणलं आणि त्यामुळे अनर्थ प्राप्ती झाली. आता हा आक्षेप मात्र येतो ईश्वर पद, केवळ ईश्वर पदाच्या ठिकाणी लक्षणा केल्यावर. मग आता तो म्हणतो की जीव पदाच्या ठिकाणी लक्षणा करायची, त्याचं तर काय हरकत नाही. जीवाचं लक्ष कोण आहे, कुटस्थ आहे की नाही. मग जीवाचं लक्षार्थाचं विशिष्ट ईश्वर कसा आहे, असंसारी, सर्वज्ञ, सर्व शक्तिमान आणि असा असणाऱ्या ईश्वराचं जर जीवाने काय केलं, चिंतन, त्या लक्षार्थाचे आपण चिंतन काय करायचं, जीवाचा असणाऱ्या लक्षार्थाचं सर्वज्ञ सर्व शक्तिमान ईश्वराशी ऐक्य असं जर केलं तर मरताना काय होतं, ज्या प्रकारचं चिंतन असतं ती गती प्राप्त होती. अशा अर्थात जीवाला कोणती गती प्राप्त होईल, ईश्वर भावाची प्राप्ती होईल. आता तर अनर्थ आहे का, आता तर पुरुषार्थ आहे की नाही, अनर्थ नाही. आणि उलट काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुरुषार्थ आहे की नाही. तो पुरुषार्थ म्हणजे काय, तो जीव कशाला प्राप्त होईल, अल्पज्ञ अल्पशक्तिवान जीव आतापर्यंत बहु किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित आहे की नाही. किंवा त्याला काय म्हणतो, संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची, आणि म्हणून तुझे आठविले पाय, तुझे म्हणजे ईश्वराचे पाय आठवले कोणी, शुद्ध लक्षाने आहे की नाही. आणि मग काय झालं तर सर्व अनर्थांची निवृत्ती होऊन तो ईश्वर भावाला प्राप्त झाला. आता तर चालेल की नाही, म्हणजे आपल्याला वरवर पाहता बरं वाटतं की नाही, आहे की नाही. त्रिविध तापाने संतप्त झालेला जीव आणि त्या ठिकाणी सर्वज्ञ सर्व शक्तिमान ईश्वराशी स्वतंत्र आहे की नाही, कर्माने कर्माच्या अनधीन आहे की नाही, माई म्हणजे माया ज्याच्या अधीन आहे असा, कर्म परतंत्र नसणारा असं जर ईश्वराचं स्वरूप जीवाला प्राप्त होत असेल तर त्यात कुठं काय बिघडलं का, उलट कल्याणच झालं की नाही. ते म्हणतात की असं जर आता हे ऐकल्यावर आपल्याला बरं वाटतं की नाही, आणि बहुध आपले संस्कार असेच असतात आहे की नाही, त्यामुळे आपल्याला वाटतं की हे बरोबर आहे. पण ते म्हणतात की हे म्हणणं बरोबर नाही. आपातता म्हणजे वरवर ऐकायला जरी बरं दिसलं तरी हे सिद्धांताशी जुळत नाही ते सांगतात. आता जर असे म्हणेल की ईशवाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा न मानता फक्त जीववाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा मानावी, तशी मानली म्हणजे महावाक्याचा अर्थ असा होईल की त्वम पदाचा लक्ष जो चैतन्य भाग साक्षी, तो सर्व शक्ती, सर्वज्ञ, स्वतंत्र, जन्मादी बंधरहित ईश्वर रूप आहे. या अर्थाच्या ठिकाणी मुमुक्षुने बुद्धीची स्थिती केली तर त्यास उत्तम ईश्वर भावाचीच प्राप्ती होईल आणि पुरुषार्थही सफल होईल. हे म्हणणे दिसण्यास बरे दिसले तरी तत्वतः अयुक्त आहे. तत्वतः जर पाहिलं तर हे म्हणणं उचित नाही, अनुचित आहे, विसंगत आहे, विरोधी आहे. कसं विरोधी, कारण त्वम पदाचे लक्ष जो साक्षी तो ईश्वर रूप आहे हे म्हणणे संभवत नाही. याचा अभिप्राय असा की त्वम पदाची लक्षणा व्यापक चैतन्याच्या ठिकाणी आहे किंवा जितक्या देशात जीवाची उपाधी आहे तितक्या देशस्थित साक्षी चैतन्याच्या ठिकाणी आहे. जर व्यापक चैतन्याच्या ठिकाणी त्वम पदाची लक्षणा म्हणेल तर ते अशक्य आहे, कारण वाच्यार्थात असणाऱ्या पदार्थापैकी एका पदार्थाच्या ठिकाणी भागत्याग लक्षणा होते. जीवाच्या स्वरूपामध्ये व्यापक चैतन्य नाही, फक्त जीवपणाच्या उपाधी देशामध्ये स्थित साक्षी चैतन्याचाच प्रवेश आहे.
म्हणून साक्षी चैतन्याच्या ठिकाणी लक्षणा मानली पाहिजे. व्यापक ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी मानता येणार नाही. त्या लक्षित साक्षी चैतन्याच्या ठिकाणी सर्वांच्या हृदयात प्रेरकत्व, सर्व प्रपंचात व्यापकत्व इत्यादी ईश्वर धर्माचा असंभव आहे. शिवाय साक्षी सदा अपरोक्ष आहे. त्याचे ठिकाणी परोक्षतादी ईश्वर धर्माचा अत्यंत असंभव आहे. आणि शिवाय मायारहित साक्षी चैतन्यास माया विशिष्ट ईश्वर म्हणणे अयोग्य आहे. म्हणून फक्त जीववाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा मानून साक्षी चैतन्याचा ईश्वराशी अभेद म्हटला तर महावाक्य असंभाव्य अर्थाचे प्रतिपादन करते असे म्हणणे प्राप्त होईल. आणि दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा मानली तर कोणताही दोष येणार नाही. कारण एकतेचे विरोधी धर्म दोन्ही वाच्यार्थाच्या ठिकाणी आहेत. त्या सर्वांचा त्याग करून त्या दोन्ही पदांच्या ठिकाणी सर्व धर्मरहित प्रकाशरूप चैतन्य आहे. त्या चैतन्याच्या ठिकाणी दोन्ही पदांची लक्षणा करावी. या रीतीने उपाधी आणि उपाधिकृत धर्माने चैतन्याचा भेद आहे, स्वरूपाने नाही. त्या उपाधीचा आणि उपाधिकृत धर्माचा त्याग केला असता दोन्ही पदांचे लक्ष जे चैतन्य त्याची एकता संभवते. जशी फक्त घटाकाशातील घटदृष्टी त्यागून मठ विशिष्ट आकाशाची एकता घडत नाही, मठदृष्टीचा त्याग केला असता संभवते. त्याप्रमाणे एक पदाच्या ठिकाणी लक्षणा करून इष्ट एकता संभवणार नाही. म्हणून दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा करून अखंड अद्वितीय चैतन्याची एकता घडते. आणि हेच सर्व वेदांच्या महावाक्याचे तात्पर्य आहे. याप्रमाणे महावाक्यार्थाचे चिंतन ओतप्रोत भावाने करावे. ओतप्रोत भाव म्हणजे तत्त्वम आणि त्वम तत् असा आहे. तत्त्वम या चिंतनाने तत्पदार्थाचे त्वम पदार्थाचे चिंतन सांगितले आहे. तिथं अभेद चिंतन असा मला वाटतं एक शब्द आहे, पूर्वी काय मला आठवत नाही, पण बघा तत्त्वम या चिंतनाने तत्पदार्थाचे त्वम पदार्थाशी अभेद चिंतन सांगितले. बरोबर आहे ना? बंडा महाराज कोणाचे लिहिलंय का? आणि याचे फल त्वम पदाचा अर्थ जो साक्षी तो नित्य अपरोक्ष आहे. म्हणून तत्पद वाच्यार्थामध्ये असलेली परोक्षतेची भ्रांती निवृत्त होते. आणि त्वम तत् अशा चिंतनाने त्वम पदार्थाचा तत्पदार्थाशी अभेद निश्चय होतो. तिथे हे ना अभेद असं फल असं लिहायचं. त्वम पदार्थाचं तत्त्वम पदार्थाशी तत्पदार्थाचे अभेद चिंतन असा शब्द घालायचा तिथं. अभेद त्वम पदार्थाचे काय चिंतन, तत्पदार्थाचे त्वम पदार्थाशी चिंतन. कोणतं चिंतन? भेद चिंतन, अभेद चिंतन. म्हणून तिथं अभेद पद घालायचं. स्वामी महाराजांनी सांगितलं होतं असं अभेद चिंतन. कारण पुढं तो पुढच्या याच्यामध्ये लिहिले स्पष्ट. आणि त्वम पद अशा त्वम तत् अशा चिंतनाने त्वम पदाचा तत्पदार्थाचे अभेद निश्चय होतो. तत्पदाचा लक्षार्थ व्यापक आहे म्हणून साक्षीच्या ठिकाणी परिच्छिन्नतेची भ्रांती निवृत्त होते. याच रीतीने बाकीच्या महावाक्यांचे ओतप्रोत भावाने चिंतन करावे. आता हा विषय थोडा लक्षात घ्या की हे उपसंहाराकडे हा तरंग आहे. आता मुख्य काय आहे की तत्वमसी महावाक्याचं निरूपण आहे. त्याच्यामध्ये अनेक असणाऱ्या शंकांचं निराकरण करीत आले. आणि आता ही एक शेवटची जवळजवळ शंका आहे, तर ते सांगतात. त्यांनी सांगितलं हे म्हणणे दिसण्यास बरे दिसले तरी तत्वता अयुक्त आहे. हे म्हणणे म्हणजे कोणतं? फक्त जीव पदाच्या ठिकाणी लक्षणा करायचं आणि विशिष्ट ईश्वराशी त्याचं ऐक्य होतं. जर त्या जीवाने ईश्वराशी अभेद चिंतन केलं तर तो काय होईल? त्याची बुद्धी मरणकाली ईश्वराशी अभेद चिंतन केल्यामुळे ईश्वराशी एकरूप होईल. आणि हे जे त्या आहे त्याला अनुकूलच आहे की नाही. म्हणून अशा प्रकाराने त्यांनी सांगितलं की फक्त जीव पदाची लक्षणा करायची. तर हे म्हणतात की वरवर दिसायला जरी हे बरं दिसत असलं तरी सिद्धांत दृष्टीने हे चुकीचं आहे. कसं ते सांगतात म्हणजे श्रुती, युक्ती आणि अनुभव या सर्व दृष्टीने जुळलं पाहिजे ना जीव पदाची लक्षणा करून. परंतु हे म्हणणं श्रुतीच्या, युक्तीच्या आणि अनुभवाच्या तिन्हींच्याही विरुद्ध आहे. कसं ते सांगतात. हे म्हणणे दिसण्यात बरे दिसले तरी तत्वता अयुक्त आहे म्हणजे योग्य नाही, अनुचित आहे. कारण त्वम पदाचे लक्ष जो साक्षी तो ईश्वर रूप आहे असे म्हणणे संभवत नाही.
आता तोम पदाचं लक्ष काय आहे? साक्षी. आणि तो कसा आहे? ईश्वर रूप. कारण विशिष्ट ईश्वराची त्याचं ऐक्य करायचं. तर ठीक चाललंय ना, सगळे सावध आहेत ना. मग तोम पदाचं लक्ष असा असणारा जो साक्षी तोच ईश्वर रूप आहे असं म्हणणं संभवत नाही. कसं? याचा अभिप्राय असा की तोम पदाची लक्षणं व्यापक चैतन्याच्या ठिकाणी आहे किंवा जितक्या देशात जीवाची उपाधी आहे तितक्या देशस्थित साक्षी चैतन्याच्या ठिकाणी आहे. आता तुम्ही तोम पदाचं लक्षण काय म्हणजे जीवाची काय करायची? लक्षण, जीवाची लक्षणं करायची आहे की नाही? जीवाचं जीव पदाच्या ठिकाणी फक्त लक्षणं करायची असं जेव्हा आपण म्हणतो, एवढंच आहे या पॅराग्राफमध्ये. एवढाच परिच्छेद मध्ये 2-3 ओळी समजून घेण्यासारखे, ह्या जरा बारकाईने समजून घ्या. तर त्याला त्या पूर्व पक्षाला सिद्धांती आता त्याला विचारतात. तो म्हणतो ना जीव पदाच्या ठिकाणी लक्षणं करायची. मग इथं जीव म्हणजे तोम पद आहे, त्याची तुम्ही लक्षणं केली तर तोम पदाचा काय अर्थ त्याला विचार. तोम पदाची लक्षणं केली ना, तोम पदाचा लक्ष्यार्थ काय? तर तो सांगतो साक्षी चैतन्य किंवा कुटस्थ चैतन्य असं सांगतो. त्याला प्रत्येकात्मा संवित काय जे म्हणायचं ते. प्रश्न कसा विचारलाय बघा, खुबीनं प्रश्न विचारलाय की याचा अभिप्राय असा की तोमपदाची लक्षणं व्यापक चैतन्याच्या ठिकाणी आहे किंवा जितक्या देशात जीवाची उपाधी आहे तितक्या देशस्थित साक्षी चैतन्याच्या ठिकाणी आहे. आता त्याला म्हणतात तू जीव पदाची लक्षणं केली, बरोबर ना? मग जीव पदाची केलेली लक्षणाने तुला सर्व व्यापक ब्रह्मचैतन्य दिसलं, बरोबर आहे की नाही? किंवा जितक्या देशात जीवाची उपाधी आहे अंतकरण किंवा अविद्या, तेवढेच अविद्येचं अधिष्ठान चैतन्य तुला दिसलं. म्हणजे ग्रहण कशाचं करतो तू? जेव्हा तू जीव पदाची लक्षणं करतो तेव्हा व्यापक ब्रह्मचैतन्य असा अर्थ घेतो का जीवाची उपाधी त्या चैतन्यात जितक्या ठिकाण चैतन्याच्या जितक्या देश आपलं जीवाच्या उपाधीला जितकं हे व्यापक चैतन्याचं अधिष्ठान आहे त्यालाच तू लक्ष समजतो, आहे की नाही? इथं काय आपण काय म्हणतो? अंतकरण अधिष्ठान किंवा अविद्या अधिष्ठान चैतन्याला कुटस्थ असं म्हणतात. की आपण म्हणतो सर्व व्यापक चैतन्याला कुटस्थ म्हणतात. बरं तुम्ही तिथंच का कुटस्थ का म्हणतात? तर त्या व्यापक चैतन्याला काय लागली? जीवाची उपाधी म्हणजे काय? अंतकरणाची उपाधी जेवढ्या देशात लागली तेवढ्या व्यापक चैतन्याच्या जेवढ्या देशात अंतकरणाची उपाधी किंवा जीवाची उपाधी किंवा अविद्येची उपाधी आहे तेवढ्याच अधिष्ठान चैतन्याला का आपण काय म्हणतो? साक्षी किंवा कुटस्थ असं म्हणतो, बरोबर आहे ना? आणि त्याचा हा ऐक्य कोणाशी करतो? सर्वज्ञ ईश्वराशी ऐक्य करतो ना. म्हणून त्याला म्हणतात की जे तू साक्षी चैतन्य जीवाची लक्षणं केलेले जे साक्षी चैतन्य म्हणतो ते साक्षी चैतन्य तुला फक्त जीवाची उपाधी जेवढ्या देशात आहे तेवढ्या उपाधीला अधिष्ठान, त्यालाच तो साक्षी चैतन्य असं म्हणतो. का सर्व व्यापक असणाऱ्या ब्रह्मचैतन्य हे तुझ्या जीवपदाचं लक्ष आहे असं त्याला विचारणं तर बरोबर आहे की नाही? आता जर व्यापक चैतन्याच्या ठिकाणी तोम पदाची लक्षणं म्हणेल तर ते अशक्य आहे. तो म्हणतो व्यापक ब्रह्मचैतन्य जे आहे त्याच्यामध्ये ज्याची लक्षणं होते, कोणाची? जीव पदाची लक्षणं आम्ही कशात करतो? व्यापक चैतन्याच्या ठिकाणी करतो. की जेवढ्या भागात जीवाची उपाधी तिच्याच अधिष्ठानाला आम्ही कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य म्हणतो असं नाही. तर आम्ही काय करतो? लक्ष्यार्थाचं ज्ञान कोणाचं आम्हाला लक्ष्यार्थाने कोणाचं ज्ञान होतं? सर्व व्यापक चैतन्याचं ज्ञान होतो असं तो म्हणे. कारण त्याला काय वाटतं पुढे जाऊन बरं आहे, कारण माया अधिष्ठान चैतन्य ते सर्व व्यापक चैतन्य ना. आम्हाला लक्ष्यार्थ कोणाचं झालं? सर्व व्यापक चैतन्याचं. मग विशिष्ट ईश्वराशी ऐक्य घडायला काय हरकत आहे असं त्यांनी मनामध्ये गृहीत धरून तो म्हणतो की तोम पदाची लक्षणं जी आहे ती सर्व व्यापक चैतन्याच्या ठिकाणी शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी आम्ही करतो असं जर तो म्हणेल तर त्याला म्हणतात जर व्यापक चैतन्याच्या ठिकाणी तोम पदाची लक्षणं म्हणेल तर ते अशक्य आहे. तर ते म्हणतात की ही गोष्ट कशी आहे? अशक्य. आता पुन्हा प्रश्न येतो अशक्य का बरं? कारण आपले संस्कार काय? कुटस्थ चैतन्य ब्रह्मचैतन्य नाही काय? आणि मग ते काय अशक्य आहे? हा अशक्य कसं काय म्हणतात? त्याचं कारण सांगतात. कारण वाच्यार्थात असणाऱ्या पदार्थापैकी एका पदार्थाच्या ठिकाणी भागत्याग लक्षणा होते. जीवाच्या स्वरूपामध्ये व्यापक चैतन्य नाही, फक्त जीवपणाच्या उपाधी देशामध्ये स्थित साक्षी चैतन्याचाच प्रवेश आहे. म्हणून साक्षी चैतन्याच्या ठिकाणी लक्षणा मानली पाहिजे, व्यापक ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी मानता येणार नाही. आता त्याच्यासाठी सांगतात तर त्याला म्हणतात
की जर व्यापक चैतन्याच्या ठिकाणी त्वम पदाची लक्षणा म्हणत असतील तर ती गोष्ट अशक्य आहे. का? कारण वाच्यार्थात असणाऱ्या पदार्थापैकी एका पदार्थाच्या ठिकाणीच भागत्याग लक्षणा होते. तुझं ठरलेलं काय आहे? वाच्यार्थात असणारे जे पदार्थ आहे त्याच्यापैकी एकाच पदाच्या ठिकाणी काय करायची? भागत्याग लक्षणा करायची. वाच्यार्थ कोण आहे? जीव. ऐक नाही, जीवात एकाच पदाच्या ठिकाणी करायची ना. आता इकडे तुला तत्पदाच्या ठिकाणी भागत्याग लक्षण आहे का तुझी? नाही, बरोबर ना. मग तू काय केली पाहिजे? आता वाच्यार्थ तुझा काय? फक्त जीव चैतन्य. मग जीव चैतन्याच्याच ठिकाणी तुला भागत्याग, यालाच म्हणतात की पकडणं. याला उष्ट्र लकुटिकाने आहे, ऐक नाही. उंटाची लाकडं घ्यायची त्या पाठीवर त्यालाच मारायचं वाकड्या वाटेने चालायला लागला तर. तसं अरे बाबा दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षण आम्ही मानतच होतो. आता तू म्हटला ना एकाच पदाच्या ठिकाणी लक्षण करून दाखव सिद्ध. आता त्याला काय विचारलं? तुला जे जीव पदाचा लक्षार्थ झाला तो कोणता? तो म्हणतो व्यापक चैतन्य. लक्षणा कोणाची करायची? जीव पदाची. जीव पदाची लक्षणा केली तर जीवाची उपाधी कोण आहे? अंतःकरण. आणि त्याने ज्ञान होतं ते व्यापक चैतन्याचं होतं का जीवाची उपाधी जेवढ्या देशात आहे त्याच्या अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होतं? कुठस्थ चैतन्याचं ज्ञान होणार ना. व्यापक चैतन्याचं ज्ञान तुला कुठून होणार? म्हणणं तुला योग्यच नाही. लक्षात आलं ना. कारण वाच्यार्थात असणाऱ्या पदार्थापैकी एका पदार्थाच्या ठिकाणी भागत्याग लक्षण होतं. वाच्यार्थाच्या एकाच पदाच्या ठिकाणी भागत्याग लक्षण होईल का दोन्ही पदाच्या ठिकाणी? आणि दोन्ही पदाच्या ठिकाणी म्हणत असला तर आम्ही पूर्वी सांगतच होतो कशाला एवढा उटारेटा केला, उगीच आमचा वेळ घालवला आणि तुझी बुद्धीची शक्ती खर्च केली. ते म्हणतात जीवाच्या आपलं वाच्यार्थात असणाऱ्या पदार्थापैकी एका पदार्थाच्या ठिकाणी भागत्याग लक्षणा होते. जीवाच्या स्वरूपामध्ये व्यापक चैतन्य नाही. जीवाच्या स्वरूपामध्ये ज्या वेळेला अंतःकरण उपाधी मानली तेव्हा व्यापक चैतन्य आहे का त्याला अधिष्ठान? तेवढ्या जीवाची उपाधी जेवढ्या देशात राहत असेल त्या उपाधीचं अधिष्ठान चैतन्य. त्याला काय म्हणतात? कुटस्थ चैतन्य म्हणतात, साक्षी चैतन्य म्हणतात. तेच त्याचं काय आहे? अधिष्ठान. का सर्व व्यापक चैतन्य. मग त्याचा लक्षार्थ केला जीवाचा. आणि ज्ञान काय लक्षार्थ दिसला कोणता? ईश्वराच्या अधिष्ठान. आहे की नाही. शोध कशाचा गेला? जीवाच्या अधिष्ठानाचा. आणि भागत्याग लक्षण अर्थ कोणाचा जाणला? ईश्वराच्या अधिष्ठानाचा. असं कसं काय केलं बरं? तुझ्या नियमाप्रमाणे तू फक्त जीवाच्याच पदाच्या ठिकाणी लक्षणा केली पाहिजे. ती लक्षणा कोणाचं ज्ञान करून देते? कुटस्थाचं. आणि तू काय म्हणायला लागला? व्यापक चैतन्य. हे काही न्याय आहे का तुझा? न्यायाला धरू नये का हे तुझं? असं त्याला सांगतो. जर व्यापक चैतन्याच्या ठिकाणी त्वम पदाची लक्षण असेल तर ते अशक्य आहे. कारण वाच्यार्थात असणाऱ्या पदार्थापैकी एका पदार्थाच्या ठिकाणीच भागत्याग लक्षणा होते. जीवाच्या स्वरूपामध्ये व्यापक चैतन्य नाही. जीवाच्या स्वरूपामध्ये व्यापक चैतन्य का? जीवाचं स्वरूप सांगताना बुद्धी अधिष्ठान चैतन्य, साक्षी चैतन्य, व्यापक चैतन्य नाही. आणि लक्षार्थ करायला गेला तुला कुठं हा कोणता शोध त्याला म्हणतात? अशा प्रकारचा शोध तुला कुठून लागला? व्यापक चैतन्य तुला कुठं सापडलं? असं त्यांना म्हणायचं. जीवाच्या स्वरूपामध्ये व्यापक चैतन्य नाही. फक्त जीवपणाच्या उपाधी देशामध्ये स्थित साक्षी चैतन्याचाच प्रवेश आहे. जीवपणा जिथं प्राप्त झाला त्या उपाधी देशामध्ये कोणतं स्थित आहे चैतन्य? फक्त साक्षी चैतन्यच त्या ठिकाणी स्थित आहे, व्यापक चैतन्य नाही. म्हणून साक्षी चैतन्याच्या ठिकाणी लक्षणा मानली पाहिजे. तुला लक्षणा जीवपदाची लक्षणा कुठं मानावं लागेल? तुला साक्षीच्याच ठिकाणी मानावं लागेल. व्यापक ब्रह्मचैतन्यामध्ये त्याची लक्षणा मानता येणार नाही. व्यापक ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी लक्षणा मानता येणार नाही. त्या लक्षित साक्षी चैतन्याच्या ठिकाणी सर्वांच्या हृदयात प्रेरक, सर्व प्रपंचात व्यापकत्व इत्यादी ईश्वर धर्माचा असंभव आहे. आता उपाधी कोणती आहे? उपाधी आहे त्याची अंतःकरण. जीवाची उपाधी कोणती आहे? अंतःकरण. मग आता हा जो साक्षी आहे, बरोबर ना, त्या साक्षीची मात्रा कुठं चालेल? फक्त जिथं जीवाचा जीवत्व धर्म आहे आणि त्याची उपाधी जी अंतःकरण आहे तेवढ्याच मर्यादेपर्यंत चालेल. त्याची उपाधी काय माया आहे का? मग त्याला सर्वज्ञता कशी येईल? येणं शक्य नाही. साक्षीचं जीवपदाची लक्षणा करायची आणि फक्त साक्षीचंच ग्रहण करणं भाग आहे. आणि त्या साक्षीच्या ठिकाणी त्याची उपाधी कोणती आहे? अंतःकरण किंवा अविद्या. अर्थात ही कशी आहे? परिच्छिन्न. त्याच्या ठिकाणी अल्पज्ञत्व, अल्पशक्तिमत्व, संसारित्व, कर्मपरतंत्रत्व, बंधमोक्षवत्व हेच धर्म राहतील. तो कसा काय सर्वज्ञ सर्वशक्तिमान ईश्वर होऊ शकेल? म्हणजे लक्षार्थ असणारा जो साक्षी चैतन्य त्याचं ह्या ईश्वराशी, विशिष्ट ईश्वराशी ऐक्य घडणारच
नाही. लक्षात आलं ना. एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणं केली आणि विशेष करून फक्त जीव पदाच्या ठिकाणी लक्षणं केली तर त्या ठिकाणी त्याच्या लक्षार्थाचं सुद्धा ईश्वराशी ऐक्य घडणार नाही. कारण ते काय त्यांचे धर्म ते आहे व्यापक चैतन्य, ऐके नाही. आणि व्यापक चैतन्याने त्या व्यापक चैतन्याला माया ही लागलेली उपाधी ती आहे शुद्ध सत्वात्मक. हा आहे साक्षी चैतन्याची उपाधी आहे अविद्या किंवा अंतकरण, ती आहे मलिन सत्वात्मक, ऐके. त्यामुळं त्याला सर्वज्ञ सर्वशक्तिमानी मुंगी की पाव मी घुंगरू बजे हे कधी साक्षीला होईल का? जरी साक्षीचं विशिष्ट ईश्वराशी ऐक्य घडणं संभवनीय नाही असं सांगतात. म्हणजे साक्षीला माया विशिष्ट ईश्वर असं कधी म्हणता येईल का? तसं तर पाहिलं तर एका बाजूला साक्षी म्हणायचं आणि माया विशिष्ट म्हणायचं, ऐके नाही. हेच कसं आहे, विरुद्ध बोलणं आहे पूर्णपणे. फक्त जीवपणाच्या उपाधी देशामध्ये स्थित साक्षी चैतन्याचाच प्रवेश आहे. म्हणून साक्षी चैतन्याच्या ठिकाणी लक्षणा मानली पाहिजे, व्यापक ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी मानता येणार नाही. आणि त्या लक्षित साक्षी चैतन्याच्या ठिकाणी सर्वांच्या हृदयात प्रेरक होतो. आता केवळ साक्षी चैतन्य घेतला लक्षार्थ आणि तो म्हणेल का ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती, सगळ्यांच्या हृदयामध्ये राहून भ्रामयन सर्वभूतानी असं सामर्थ्य साक्षीच्या ठिकाणी येईल का? नाही. साक्षी नावच कोणत्या कशामुळे आले? अंतकरण किंवा अविद्या उपाधीमुळे आलं. आणि तो पुन्हा म्हणायला लागले तुम्ही की संपूर्ण जगाचा काय आहे? तो चालक आहे असं म्हणता येईल का? प्रेरक आहे असं म्हणता येणार नाही. सर्व प्रपंचात व्यापकत्व, त्याचं साक्षीचं सर्व प्रपंचात व्यापकत्व म्हणता येईल का? नाही. कारण त्या साक्षीची उपाधी जी ती परिचिन्न आहे, परिचिन्न उपाधी असल्यामुळे त्याला सर्वात व्यापक आहे असं म्हणता येईल का? नाही. त्या लक्षित साक्षी चैतन्याच्या ठिकाणी सर्वांच्या हृदयात प्रेरकत्व, सर्व प्रपंचात व्यापकत्व इत्यादी ईश्वर धर्माचा असंभव आहे. शिवाय साक्षी सदा अपरोक्ष आहे. अजून एक गोष्ट सांगतात, साक्षीचं स्वतःला ज्ञान आहे की नाही, मी या रूपाने साक्षीचं आपल्याला काय आहे? नित्य अपरोक्ष आहे. आणि ईश्वराचं काय आहे? सदा परोक्ष. अपरोक्ष असणारा साक्षी, परोक्ष असणारा ईश्वर, हे म्हणणं कसं वाटतं? ही कल्पना सुद्धा परस्पर अत्यंत विरोधी वाटते, आहे की नाही. म्हणून सांगतात शिवाय साक्षी सदा अपरोक्ष आहे, त्याच्या ठिकाणी परोक्षतादी ईश्वर धर्माचा अत्यंत असंभव आहे. त्याच्यात असे त्यांनी सांगितलं, पंचदशीमध्ये आलेले हे चिंतन, अशा प्रकारचं चिंतन त्याला काय म्हणतात? पूर्वीच्या काळामध्ये एक म्हण आहे, व्याजाला सोकला आणि मुद्दलाला मुकला अशी. आता साक्षी कसं आहे? नित्य अपरोक्ष आहे. सगळ्या जीवांचा खटाटो काय चाललाय? ब्रह्माचं नित्य अपरोक्ष, नित्य असणाऱ्या ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान करून घेण्यासाठी. ब्रह्म परोक्ष वाटतं त्याला काय म्हणायचं? तो माझा आत्माच आहे. म्हणजे त्या ब्रह्माचं काय होतं? परोक्षत्व जाऊन त्याचं अपरोक्ष ज्ञान होतं. आत्म्याचं आपल्याला अपरोक्ष आहे आणि ब्रह्माचं काय आहे? परोक्ष. आपण जेवढं वेदांताचं चिंतन ते काय करतो? कशासाठी? तर त्या ब्रह्माचं आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान व्हावं म्हणून. आता हा साक्षीला काय करायचं? विशिष्ट ईश्वराची ऐक्य करायचं. विशिष्ट ईश्वर कसा आहे? परोक्ष, बरोबर आहे ना. आणि साक्षी कसा आहे? अपरोक्ष. साक्षीचं जर ईश्वराच्या ठिकाणी जर साक्षीला विलीन करायचं झालं तर नित्य अपरोक्षत्व घालवलं की नाही, आणि त्याला काय केलं? परोक्ष केलं, आहे की नाही. व्याजाला सोकला आणि मुद्दलाला मुकला. आपला अपरोक्षत्व घालवलं आणि परोक्ष असणाऱ्या ईश्वराशी एकत्व केलं. काय साधलं त्यांनी? पंचदशीमध्ये सांगितलंय. शिवाय साक्षी सदा अपरोक्ष आहे, त्याच्या ठिकाणी परोक्षतादी ईश्वर धर्माचा अत्यंत असंभव आहे. ईश्वर कसा आहे? परोक्ष आणि साक्षी अपरोक्ष. जो अपरोक्ष असणारा साक्षी त्याचं परोक्ष असणाऱ्या ईश्वराच्या धर्माशी एकत्व कधी घडेल का? होणं संभवनीय नाही. शिवाय मायारहित साक्षी चैतन्यास माया विशिष्ट ईश्वर म्हणणे अयोग्य आहे. पुन्हा काय झालं? साक्षी कसा आहे? मायारहित आहे आणि त्याचं कोणाची तादात्म्य केलं किंवा ऐक्य केलं तर माया विशिष्ट. मायारहित साक्षीचं माया विशिष्ट ईश्वराशी ऐक्य, हा तर तुम्ही एक नवीनच शोध लावला, ऐकी नाही ते सांगणार. माया चैतन्यास साक्षी चैतन्यास माया रहित साक्षी चैतन्यास माया विशिष्ट ईश्वर म्हणणे अयोग्य आहे. म्हणून फक्त जीववाचक पदाच्या ठिकाणी लक्षणा मानून साक्षी चैतन्याचा ईश्वराशी अभेद म्हटला तर महावाक्य असंभाव्य अर्थाचे प्रतिपादन करते असे म्हणणे प्राप्त होईल. आणि एवढं करून तुम्ही आग्रहाने जर मानलं की फक्त जीवात्मक पदाची लक्षणं करायची आणि त्याचं विशिष्ट असणाऱ्या ईश्वराशी ऐक्य करायचं, तर आत्ताच आपण सांगितलं एक आहे नित्य अपरोक्ष, एक आहे
नित्य परोक्ष, एक आहे परिच्छिन्न, एक आहे अपरिच्छिन्न, एक आहे माया रहित आणि एक आहे माया सहित, एक आहे असंग आणि एक आहे ससंग, एक आहे निर्विकार, एक आहे विकारी, आहे की नाही. अशा रीतीने जर आपण म्हटलं तर त्यांचं परस्पर म्हणजे जे कधी होऊ शकत नाही ते तुम्ही केलं म्हणजे वंदेच्या मुलाच्या लग्नाचा सोहळा पार पाडला, आहे की नाही, असं त्याला म्हणतात. म्हणून म्हणजे असं जर कोणी म्हणायला लागलं, लोक काय म्हणतात वंदेच्या पुत्र, हे कसं वंध्या आणि तिला पुत्र हे तर असंभव आहे. तसं जर या ठिकाणी फक्त जीवपदाच्या लक्षार्थाचं कशाची ऐक्य केलं, विशिष्ट ईश्वराची, हे होऊ शकतं का, कधी होऊ शकत नाही. आणि म्हणे नाही पण तत्वमसी महावाक्याचा असाच अर्थ घ्या, याचा अर्थ काय झाला, महावाक्य असंभव